साहिश मात्रे आणि राज अशी सलामीची जोडी. साईजचा विचार करायला गेलं तर रायगड टीममधनं खरं तर नेहमीच त्याला पाहायला मिळतो. अगदी देशामध्ये देखील त्याचं खरं तर नावाचा डंका नेहमीच वाजला. आज ग्रामीण लेवल आहे, ना स्वार्थासाठी ना पैशासाठी. अच्छी स्पर्धा फक्त आणि फक्त गावासाठी खेळताना साईश मात्रेला आपण पाहतोय. असंही टीमचा हार हिटर म्हणून त्याला नेहमीच संबोधलं जातं, परंतु आजच्या दिवसामध्ये कशा पद्धतीने केअर राहील हे प्रेक्षकांमध्ये देखील पडलेला प्रश्नचिन्ह. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय सुदेश मालुसऱ्याशी बॉलिंग ट्रॅकवरती पहिल्याच P1च्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती दाखवतो. ग्रीन सिग्नल सामन्याला होईल सुरुवात. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती आक्रमणाला सुरुवात केली आहे. गॅप मोठी आहे, क्षेत्ररक्षकाला बेदून मस्तक पे दस्तक ठोकलाय चौकार. फलंदाज साईश मात्रेच्या बॅट देत एकेरी धाव सहज तिने पूर्ण केली आणि एक धाव मात्र वाचू शकला नाहीये तो अकोलवाडी संघ. एकेरी धावेने धावसंख्या पाहतो धावपुस्तकावरती तब्बल 5 धावा. सावधतेने सुरुवात खराब चेंडूची करता प्रतीक्षा करताना नेहमीच पाहायला मिळत असतो आणि तेच चित्र मैदानामध्ये पाहायला मिळालं. पहिला बॉल खराब फेकला गोलंदाज सुदेश मालुसरेने आणि त्याच्यावरती पहिल्या बॉलवरती आक्रमणाला सुरुवात केली. त्यानंतर चांगला चेंडू मैदानामध्ये पाहिला आणि त्यावरती खरं तर सन्मान देत एकेरी धाव सहज तिने पूर्ण केली आणि एकेरी धावेने संघ जाऊन पोहोचला तब्बल 5 या अंकावरती. राज घरत अशी जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. हेलिकॉप्टर करत लँड करायचं होतं सीमारेषा पलीकडे. यष्टीरक्षकाने केलेली चुकी आणि त्या बॉलवरती एक धाव करत नॉन स्ट्राईकला कदाचित ठेवता आला असता फलंदाजाला, परंतु इथे आपण पाहतोय यष्टीरक्षकाने केलेली चुकी आणि त्याचा परिणाम मैदानामध्ये कशा पद्धतीने भोगला जाईल हे पाहणं देखील महत्त्वाचं असेल. आपण नेहमीच मैदानामध्ये पाहिला ज्या वेळेस करतात एकेरी धावा असते ती वाचवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून ज्या वेळेस व्हायला हवा त्या वेळेस एक धाव पूर्ण केल्यानंतर करतात दुसऱ्या बॉलवरती आक्रमणाला सुरुवात करताना अगदी जवळून पाहिलंय. ते चित्र मैदानामध्ये पाहायला मिळेल का? कमालीची बॉलिंग. पहिल्या बॉलवरती चौकाराचा मार खाल्ला. असं वाटलं होतं की दडपणामध्ये दबावामध्ये गोलंदाजी करेल, परंतु दबाव बाजूला सर्व मैदानामध्ये ज्या पद्धतीने लाईन आणि लेन अगदी अचूक मैदानामध्ये पाहायला मिळाली. कमालीची बॉलिंग राहिली ती गोलंदाज लगातार 3 विकेटसाठी निखिल 11 जय हनुमान अक्कलवाडी टीमच्या पुरस्कृत्य आपण पाहतोय निखिल पाटील यांच्याकडनं खरं तर पारितोषिक लावले गेले आणि ज्या वेळेला पारितोषिक लावलं त्या वेळेस खरं तर आक्रमणाला सुरुवात करताना अगदी जवळून पाहिले. त्याचं उत्तम उदाहरण खरं तर मैदानामध्ये पाहायला मिळालं. या बॉलवरती ठोकलाय षटकार. शेवट गोड करत असताना आपण पाहतो मैदानामध्ये या बॉलवरती षटकारानं खरं तर आगास केला गेला. साईश मात्रे या फलंदाजाने डीजा गेला. या बॉलवरती षटकार. अजून एक वेगवान बॉल, परंतु तुमच्याकडे वेग असून खरं तर आपण पाहिला अगदी वाईट यॉर्कर मैदानामध्ये चेंडू रिलीज केला गेला. कमालीची बॉलिंग राहिली. या बॉलवरती आपण पाहिलं 1 तेरी तो 1 मेरी अशी स्थिती मैदानामध्ये पाहायला मिळाली. 1 ओव्हरचा इथे खेळ संपला जातो. धावसंख्या पाहतो धावपलकावरती बिनबाद 12 धाबा. डीजे रोशन
12 धावा धावफलकावरती. नवीन गोलंदाज मैदानामध्ये इनॅट क्रमांक 2 वरती विराज पवार. विराज पवारला आपण पाहतो कमबॅक करावा लागेल. बारा धावा धावफलकावरती. अगदी आपण पाहिला आज कदाचित टीम आपण पाहतो अंडर 19ची कदाचित असावी अकोलवाडी, कारण आपण पाहिलं सर्व यंग टॅलेंट आहे आणि त्याला खरं तर संधी दिली आहे ते निखिल पाटील. खरं तर पुरस्कृत केलेली टीम पॅक केली आहे खरं तर त्यांनी. चांगला फटका, ताकदीचा प्रचंड वापर. परत इथे आपण पाहतो क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. ज्या पद्धतीने मैदानामध्ये फिल्डिंग सजवली आहे ना, अगदी त्याच पद्धतीने चेंडू रिलीज केले जातात. कमाल केली आज आपण पाहिला त्या अकोलवाडी टीमच्या गोलंदाजाने. पहिल्या ओव्हरमध्ये जरूर चौकार षटकार आला तरी देखील कमी धाव्यांच्या आतमध्ये रोखता आलं. 12 धावा पॉवर प्लेच्या षटकामध्ये आल्या. दुसऱ्या गोलंदाजावरती पहिल्याच बॉलवरती एकेरी धाव. एकूण धाव संख्या पाहतो धाव पुस्तकावरती तब्बल 13 धावा. 13 धावा धावफलकावरती. आता स्पीडअप करा, प्रत्येक बॉलवरती टीम मिटिंग घेऊ नका, कारण अजून बरेचसे सामने पेंडिंग आहेत. त्याच्यामुळे विनंती करतो सर्व खेळाडूंना की जवळ येऊ नका. ओव्हर संपल्यानंतर लगेच मॅचला सुरुवात करा. साईश मात्रे नवीन फलंदाज आपण पाहिला, त्याला साथ देत असताना घरत. फटका चांगला, ताकदीचा प्रचंड वापर. धावा मिळतील या बॉलवरती. 8-10 डझन ठोकलाय षटकार. अगदी सांगतो अजून एक खरं तर कोलवर पद्धतीचा बॉल मैदानामध्ये आपण पाहतोय. या बॉलवरती दुसरी धाव घेत असताना धोक्याची घंटा. गरज होती का प्रश्न विचारल्या जातील. धावा येत होत्या खरं तर गरज नसताना धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि परतीचा प्रवास करताना पहिला फलंदाज राज गरत बॅक टू पॅव्हलियन. आनंद घेत आहेत त्यांच्या देखील माध्यमातून या स्पर्धेला शुभेच्छा. तुमचं देखील आयोजकांच्या वतीनंच करतो सरचे स्वागत. संचित ड्रायव्हर खरं तर आपण पाहतो मोठे बिंगर. अजून एक परफेक्ट यॉर्कर. लोवर फुलटस पतीचा बॉल एस्टनचा घेतलाय वेध. फलंदाज साईश मात्रेचा पुन्हा एकदा संपलाय खेळ. बॅक टू पॅव्हलियन. या मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे भावेश घरत जासई. या बॉलवरती जर विकेट घेतली तर ज्या टीम खरं तर आपण पाहिलं अक्कलवाडी या पुरस्कृत केले ते निखिल पाटील साहेबांच्याकडनं. खरं तर या बॉलवरती जर विकेट घेतला तर तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज जमा केला गेलाय. अगदी आपण पाहतोय भावेश घरत याने देखील जासई टीम खरं तर पॅक केली आहे. तुमचं देखील सर्वांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. घेऊन चलतो मैदानाकडे लक्ष वेधूया आता मॅचच्या दिशेने. बरेचसे मान्यवर इथे उपस्थित राहिले. तुमचं देखील सर्वांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. अजून एक वेगवान बॉल. या बॉलवरती कदाचित रनआउटच्या स्वरूपामध्ये तिसरी विकेट प्राप्त केली जाईल का, आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये देखील पारितोषिक जरूर राहिलंय. आणि इथे आपण पाहतोय लगातारच्या 3 बॉलवरती घेतल्या 3 विकेट्स. गोलंदाज पाहतोय विराजच्या माध्यमातून कमाल केली या गोलंदाजाने. खरं तर सुसाट वेगाने धावणारी धावसंख्या कुठेतरी आला घातला गेला. धावसंख्येवरती टाळा लावला गेला. फलंदाजाला बेड्या ठोकल्या गेल्या. डीज ठोक
चौथ्या बॉलवरती कमाल केली बर्नाड बॉम्ब मध्ये धावणार दासई संघ, त्याला बेड्या टोकल्या गेल्या, टाला लावला गेला धावसंख्येवरती. असं वाटलं होतं की मोठी धावसंख्या पहिल्या पूर्वार्धामध्ये उभी केली जाईल, परंतु कमाल केली ते गोलंदाज विराजने. कृष्णा पाटील साहेबांना विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती. सचिन पाटील, गुरुनाथ शेलके या सर्व अतिथी मान्यवरांना विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती. हे 500 रुपये करतात रमेश मालुसरे, रुपेश चौहान, गुरु ग्रामपंचायत सदस्य गुळसुंदे यांच्याकडनं करतात. लगातार 4 विकेटसाठी 500 रुपये जमा झालेत. निखिल पाटील यांना विनंती करतो की आपला 1000 रुपये पारितोषिक जमा करायचा. ऑनलाईन दिलं जातील. जाऊया मॅचच्या दिशेने. धावसंख्या पाहतो धावपलकावरती तब्बल 20 धाबा. अजून देखील मॅच संपली नाही. इतना कदाचित 40 पर्यंत पोहोचला तर देखील मॅच बनू शकेल. अगदी आपण पहिली मॅच पाहिली 40 धाबा करत डिपेंड केल्या वारदोली टीमने, परंतु दुसऱ्या सामन्यामध्ये त्याला परतीचा प्रवास जरूर करायला लागला. परंतु या स्पर्धेमध्ये तुम्हाला किंबहुना 40 पर्यंत पहिल्या 17 मध्ये जोडणं खूप गरजेचं असेल. अक्रॉस झाल्याने या बॉलवरती अंत्य 2 फटकेबाजी. जसं शाहीश मात्र बाद झाला ना, अगदी नजर लागे. अगदी नेहमी म्हणतो ना आपण पत्त्याच्या बंगल्याला वाऱ्याची जरी झुळूक लागली तरी कोसळतो, अगदी तेच चित्र मैदानामध्ये पाहायला मिळालं. 20 वरती 4 बाद सध्याची स्थिती आपण पाहतोय. कमाल केली गोलंदाज आपण पाहतोय विराजने. अगदी तिसरा गोलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय. ऋषिकेश, ऋतिक शेंद्रे बॉल अँड ट्रॅक वरती. ऋतिक शिंदे बॉल अँड ट्रॅक वरती आपण पाहतोय. अक्कलवाडी संघ अर्थातच आपण पाहतोय. कमाल केली. अंडर 19 कदाचित खेळाडू असतील आणि अगदी आपण पाहतोय युवा खेळाडूला करता खेळण्याची संधी प्राप्त करून दिली. एष्ट्यांचा घेतलाय वेध. फलंदाज पुन्हा एकदा संपलाय खेळ. प्रत्येक फलंदाजाला आपण पाहिलं आक्रमणाला सुरुवात करण्याचा प्रयत्न, मोह मात्र आवरला नाही आणि प्रत्येक बॉलवरती विकेट जाताना अगदी अच्छा रात्रीमध्ये जवळून पाहिली. 5 बाद सध्याची स्थिती आपण पाहतोय. 20 धावा धावपलकावरती जासई संघाच्या. चेतन मिसळकर तर आपण पाहतोय क्रीडांगणाची तर पाहणी करत असताना, कारण त्याला माहिती आहे मॅच किती इम्पॉर्टंट आहे आणि कुठल्याही टीमवरती अन्याय होणार नाही. त्यांच्या माध्यमातून लक्ष केंद्रित करताना अगदी क्रीडांगणाभोवती अगदी त्यांची पाहणी करताना आपण पाहतोय. अगदी या स्पर्धेची सर्व आपण पाहतोय. चेतन दादा मिसाल 20 वरती 5 बाद सध्याची स्थिती. नवीन फलंदाज पाहतोय. ताकदीचा प्रचंड वापर, गॅप मोठी आहे परंतु क्षेत्ररक्षण देखील तिथे तितक्या ताकदीचा पाहायला मिळाला. एक धाव मात्र जरूर वाचवू शकला नाही तो अक्कलवाडी संघ. धावसंख्या पाहतोय 21 धावा धावपलकावरती. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय पंकज आणि संयम मात्रेला आता संयमाने खेळी करणं तर खूप महत्त्वाचं असेल. प्रत्येक बॉल तुम्ही षटकार चौकार मारू शकत नाही. चांगल्या चेंडूवरती 1-2 धाबा पूर्ण करायला हव्यात. 1-2 धाबा क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाचे असतात, हे ओळखायला हवं. अक्रॉस या बॉलवरती फटका सजवला जरूर जातोय परंतु क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा तिथे तैनात आहे. 1 धाव मात्र सहजतेने पूर्ण केली गेली आणि इकडे धाबेने संघ जाऊन पोहोचते तब्बल 22 या अंकावरती. अजून देखील कंपल्सरी पारितोषिक असतील. निखिल पाटील
अगदी कशाही असू दे 3 विकेट्स लगातार 3 बॉलवरती. चला भिंगार टीमचा कॅप्टन या आपण टॉस करण्यासाठी. कमाल आज आपण पाहतोय प्रत्येक गोलंदाजाने सर्वस्व दाखवलं आपल्या टीमसाठी. पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावा, त्यानंतर आपण पहिल्या षटकार आल्यानंतर देखील कमबॅक राहिला. कमाल केली आज गोलंदाजी करत असताना मैदानामध्ये. ऋतिक शिंदे आज आपण पाहतोय खरं तर यंग टॅलेंटला खरं तर खेळण्याची संधी प्राप्त करून दिली. ही जाणता राजा क्रिकेट संघ वारदोली आयोजित करत ही 5 दिवस करत 5 रात्र या स्पर्धेमध्ये आपल्याला प्रत्येक खेळाडूला संधी मिळेल. ताकदीचा प्रचंड वापर करतर संघर्षमय नवसंजीवनी देणारा रुबाब दाखवणारा अखेरचा प्रवास संपला जातोय. षटकार ठोकलाय फलंदाज संयमाने. कारण आपण पाहिला मॅच संपून बराचसा उशीर झाला, त्यानंतर मॅचला थोडासा उशीर देखील झाला. त्याच्यामुळे विनंती करतो आता तुम्ही टीम मीटिंग घेणं खरं तर टाळा. आता स्पीडअप द्या, मॅचला गती द्या. बॉल ऑन ट्रॅक वरती इनॅट क्रमांक 4 वरती दाखल होईल रितेश मोरे. आपण पाहतो बॉल ऑन ट्रॅक वरती फलंदाज आपण पाहतोय संयम आणि त्याच्या सोबतीला पंकज म्हात्रे. एकाच 2 मोठे पटके आले ना तरी देखील मॅच मध्ये दाबा अगदी संघर्षमय होऊ शकतात, परंतु ते प्रयत्न करायला हवा. नॉन स्ट्राईकचा फलंदाज आता स्ट्राईक वरती कसा येईल याचा करता लक्ष केंद्रित करायला हवं पंकजला. परंतु बॉल ऑन ट्रॅक वरती कशा पद्धतीने गोलंदाजी राहील रितेश मोरेची. पहिलाच बॉल अगदी वेगाने चेंडू रिलीज केला गेला, परंतु इथे आपण पाहतोय शरीराचा भेद जरूर घेतला, परंतु लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव ऍड होईल. धावा कशा येवो आता सध्याच्या घडीला आपण पाहतोय जासई टीमसाठी एक धाव खूप महत्त्वाची असेल आणि तेच प्रयत्न जरूर राहतील. परंतु आता आपण पाहतोय डावख्याचा फलंदाज संयम ज्याच्या बॅटमधनं एक मोठा पटका पाहायला मिळाला. या बॉलवरती कदाचित अपेक्षा असतील त्या जासई टीमच्या. बाबेश आपण पाहतोय बाबेश करत ज्याने टीम करत पॅक केली आहे त्याला खरं तर अपेक्षा असेल त्या संयमकडनं. ताकदीचा प्रचंड वापर जरूर केला गेला, परंतु इथे पाहतोय क्षेत्ररक्षकाला बेगीतून मस्तक पे दस्तक टप्पा ओलांडल्यानंतर आपण पाहतोय सीमारेषा पार होते बॉल आणि अखेरता करता खडतर प्रवास करणारा जासई संघ अखेरचा सुटकेचा श्वास त्यांनी सोडला असेल. या बॉलवरती देखील चौकार. या चौकाराने धावसंख्या पाहतोय 33 या अंकावरती. डबल तिरी शॉर्ट पिच पदिरा चेंडू अक्रॉस दिलेला पटका पुन्हा एकदा सजवला गेला. एकदा वेगानं पूर्ण केली, फेकी मात्र खराब जरूर राहिली. धावचीच्या स्वरूपामध्ये परतीचा प्रवास करताना फलंदाज पंकजला आपण पाहू डीज ठोक. चला टॉस करण्यासाठी लगेच आपण आता उशीर दौडू नका. भरपूर आयोजकांनी तुम्हाला करतर सहकार्य केलंय तुमच्याकडनं. आता चला दोन्ही टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहे टॉस करायचा.
तन्मय ठाकूर अगदी अंधेधुन फटकेबाजी. गरज नसताना त्या मागच्या बॉलवरती कदाचित धाव घेण्याचा प्रयत्न नसता केला तर या बॉलवरती रिझल्ट थोडासा वेगळा पाहायला मिळाला असता. परंतु आता पाहतोय 6 बाद 34 धाबा धावपलकावरती पहिला सत्र पहिला पूर्वार्ध चालू या मैदानामध्ये. भरपूर संघर्ष खडतर प्रवास जासई टीमचा राहिला आहे आणि इथना खरं एकात दोन मोठ्या फटक्याची अपेक्षा जरूर असेल. पुन्हा एकदा अगदी टप्पा पडल्यानंतर खालती निघणारा बॉल मैदानामध्ये पाहायला मिळाला. परंतु इथे आपण पाहतोय चेक केला जाईल मैदानामध्ये. चला 55 वरती दाबा बांधू नका तुम्ही, इथे चेक केला जाईल. भरत पाटील अक्कुलपाडी यांना विनंती करतो आपण आपल्या हस्ते टॉस करायचा. अगदी बैलगाडा शर्यतीमध्ये अधिराज्य गाजवणारे आमचे भरत पाटील अक्कुलपाडी. वावरले संघाने टॉस जिंकलाय. जो डिसिजन असेल तो आमच्यापर्यंत लगेच पोहोचवा. ओ यू टी फलंदाज बाद डिझ. आशिष नवीन फलंदाज. खरं तर सुरुवात आशिष मात्रेने साहिश मात्रेने खूप चांगली करून दिली. परत इथे आपण पाहतो शेवटचा बॉल शेवट गुड करण्यासाठी खरं तर या बॉलवरती किंबहुना चौकार किंवा षटकार. खरं तर मॅचमध्ये संघर्षमय धाबा तुम्हाला जमा करायची असतील ना तर या बॉलवरती किंबहुना एखादा चौकार एखादा षटकार ठोकावा लागेल. ताकदीचा प्रचंड वापर. माझ्या मनगटामध्ये ताकद देखील आहे आणि माझी दहशत देखील आहे ते सांगत असताना शेवट गोड करत असताना ठोकला षटकार पहिल्या पूर्वार्धाचा. इथे खेळ संपला जातो. धावसंख्या पाहतो धावपलकावरती 40 धाबा आणि बनवायचे 24 बॉलमध्ये 41 धाबा.
क्लिअर करून घ्या आणि त्यानंतर सामना लगेच सुरुवात होईल, कारण अंडर 25 या लढती आहेत. साईश मात्रे पहिल्या षटकासाठी जो खरंतर बिग बॅश अंडर 25 ची स्पर्धा खेळला. 70 स्पोर्ट्स प्रस्तुत बिग बॅश अंडर 25चं पर्व आपण पाहिलं होतं. आणि त्या स्पर्धेमध्ये खेळणारा हा खेळाडू आज आपल्या गावासाठी, आपल्या संघासाठी जासई च्या संघातून त्याला आपण खेळताना पाहत आहे. आणि समोर सलामीवीर 2 खेळाडू असतील. स्ट्रायकिंग एंडला असेल खेळाडू मैदानामध्ये प्रथम पवार आणि त्याच्या बरोबरीने रितेश मोरे. प्रथम पवार आणि रितेश मोरे हे 2 सलामीवीर. 10.25 हा गदर पर ओव्हर मागे रिक्वायर्ड रन रेट या मॅचमध्ये राहील. प्रत्येक षटकामागे 10.25 ची सरासरी राखायचे बॅटिंग करणाऱ्या अकुलवाडी संघाला. निखिल 11 जय हनुमान अकुलवाडी तर एका बाजूला जासई, या 2 संघामध्ये ही लढत. तर डावाला सुरुवात झाली. पहिला बॉल टाकण्यासाठी बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज सज्जाला साईश. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. समोर प्रथम पवार प्रथम फलंदाजीला आहे. रितेश इनसाइड आउट कॉपी बुक स्टाईलने खेळले. पहिलाच बॉल एकसा कव्हरला ढकललाय. कव्हरच्या दिशेने चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली होती आणि ज्या ठिकाणी 2 धाबा मिळाल्या दोन्ही फलंदाजांना. 2 धाबा मिळाल्या अकुलवाडी संघाला. 41 धाबांचं टार्गेट चेस करायचं आहे. पार्टनरशिप एक बनवावी लागेल. 15 ते 20 धाबांची जर का पार्टनरशिप झाली कमी चेंडूंमध्ये तर मात्र हा सामना सोपा होऊन जाईल या मॅचमध्ये अकुलवाडी संघासाठी. कारण समोर बलाढ्य संघ आहे जासई. हाफ ट्रॅकर होता, फिरून मारण्याचा प्रयत्न केला होता. लाईन लवकर ओळखली होती परंतु बॉल अगदी टॉस होत विकेटकीपरच्या हातामध्ये विसावलं. 1 फॉर 1 ओव्हर ही वॉर्निंग साईशला मिळाली. व्यावसायिक दर्जाचा हा खेळाडू आहे. रायगड प्रीमियर लीगसारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये ॲज अ आयकॉन म्हणून त्याची भूमिका असते. परंतु आज संघासाठी प्रमुख गोलंदाज प्रमुख फलंदाज म्हणून अष्टपैलू कामगिरी त्याला साकारायची आहे. कमबॅक केलाय. हलक्या हाताने सॉफ्ट हँडेड खेळले. डीपमध्ये फिल्डर लॉंग ऑफचा आलाय. बॉल खाली. विराज झेलबाद झाले. विकेट मिळाला. पहिला विकेट असेल फिल्डिंग करणाऱ्या जासई संघासाठी. पहिला खेळाडू बाद झालाय मैदानाच्या आतमध्ये. रितेश मोरे बॅक टू द डगआउट. अंडर 25 आजचा हा कदर फॉर्मॅट आहे. सर्व युवक तुम्हाला आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळेल. नवे पर्व युवा सर्व असा हा खेळ तुम्हाला आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळेल. निखिल पाटील खतर या संघाचे पुरस्कर्ते. निखिल 11 जय हनुमान अकुलवाडी संघाचे पुरस्कर्ते. त्यांच्या पतीनं पारितोषिक आलं सलग 3 षटकार 1000चं पारितोषिक असेल. 3 षटकार मारले तर सामना देखील सोपा होईल. त्यामुळे इथे हे पारितोषिक निखिल पाटील संघाचे पुरस्कर्ते यांच्या वतीनं आलंय. आर्यन मालुसरे नवीन खेळाडू यंग टॅलेंट. अगदी कमी वयाचा मूर्ती लहान परंतु कीर्तिमान कामगिरी त्याला मैदानामध्ये करावी लागेल आणि क्षमता आहे या खेळाडूंमध्ये. अकुलवाडी क्रिकेटचं भविष्य. यावेळेला हा पाम जॅक करताना फटका फसलाय. मिस टायमिंग. साईश मात्रे हा खरं तर आपण पाहिला व्यावसायिक दर्जाचा खेळाडू आहे आणि त्याच्या समोर अक्षरशः टॉप ऑर्डर ढेपाली. अजून एक विकेट आल्या. पावली माघारी परतावं लागेल या फलंदाजाला. विनंती राहील प्रीतम सर्व खेळाडू आपण एकत्र व्हा आणि लगेचच आज सामना संपला की तुम्हाला मैदानात ताबा घ्यायचा जो का निर्णय असेल टॉस विनिंग कॅप्टनचा. अन्यथा यानंतर पेनल्टीला सामोरं जावं लागेल सूचना मात्र आयोजकांच्या वतीने आली आहे. कारण ऑलरेडी आजचा शेड्यूल थोडा डिले झाला आहे. तर पहिला सामना आपण पाहत आहे जो 8 मधला असेल. मागचे 4 संघ ज्यामध्ये सुपर 12ला पहिला संघ क्वालिफाय झाला वेदांत 11 गुळसुंदे
सत्यजी साठे ग्रामपंचायत सदस्य गुलसुंदे यांच्या वतीने पुरस्कृत केलेला संघ. आणि आता पहिला सामना सुरू झालाय. अकुलवाडी विपक्ष जासई. नवीन बॅटर ऑन हॅट्रिक. या वेळेला मागे चालला बॉल. आउटफील्ड फास्ट आहे मैदानाची आणि बॉल निघालाय त्या ठिकाणी लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप सीमा पार. नशिबाने दिली साथ. इथे मात्र आला चौकार. अजय मालुसरे हा खेळाडू डीजे थांबा आपण आता. चौकार पाहायला मिळाला. या फटक्यावरती फिरून मारण्याचा प्रयत्न केला होता. थोडासा हुकचा प्रयत्न होता आणि त्या ठिकाणी यश मिळालं फलंदाजाला. अजय मालुसरे हा खेळाडू. धावसंख्येत बदल. टोटल 6 धावा धाव फलकावरती. 2 खेळाडू बाद. टार्गेट 41चा आहे त्यामुळे अजूनही 35 बनवावं लागतील येणाऱ्या काही बॉलमध्ये. एका बाजूला आक्रमण हे करावंच लागेल. अजय मालुसरे हा खेळाडू स्ट्रायकिंग एंडवरती. साईश म्हात्रेचं षटक. बॅकफुटला गेले. कट करा सुद्धा बॉल. लेंथ बॉल टाकलाय. वेगाने आला बॉल आणि निघाला विकेट किपरच्या हातामध्ये. हे विकेट राहिलं खतर हे षटक राहिलं इव्हेंट फुल कारण या षटकामध्ये धावा आल्या फक्त 6. खेळाडू बाद झाले 2. आता येणारे बॉल 18. विजयासाठी अकुलवाडी टीमला 35 धावांचं समीकरण. डीजे प्लीज. वेगवान गतिमान चेंडू होता. लाईन चांगली होती. टप्पा अतिशय अचूक होता. आउटसाइड ऑफ स्टंप. साईडले आपण पाहिलं आउटसाइड ऑफ स्टंप हा बॉल. तसे संघाचे प्रत्येक खेळाडू गोलंदाजी आपण पाहिलं फ्रंट लाईन आहेत. कोणताही गोलंदाज पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी करू शकतो एवढी क्षमता या खेळाडूंमध्ये आहे. परंतु अकुलवाडी संघाचे यंगस्टर त्यांना मात्र कमबॅक करावं लागेल. वाईट बॉलचा इशारा. अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर ठेवलेला हा चेंडू. पंचांनी मात्र या बॉलला वाईट घोषित केलंय. जसंही म्हटलं की भूषण म्हात्रे जयदीप म्हात्रे सारखे खरं तर हार्ट हिटर खेळाडू. परंतु आज अंडर 25 हा फॉर्मॅट असल्यामुळे यंग टॅलेंट त्यांना मात्र संधी मिळाली. या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याची पहिली रात्र. जाणता राजा चषक 2025 हे भव्य दिव्य पर्व. पहिला कदा सामना उद्घाटन पाहिला होता बारदोली त्यांच्या बरोबरीने खेळणारा संघ चावंडोली. यावेळेला टॉस केला बॉलला. अतिरिक्त उसळी पाहायला मिळाली. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू चाललाय. बॉलिंग म्हटलं की खरं तर एक गौरवशाली परंपरा आहे जासई गावाची. जासई क्रिकेटचे अनेक सारे गुणवान गोलंदाज आपण पाहिले जासई गावामध्ये. लेफ्ट हँड सीमर हे सर्वाधिक जास्त तुम्हाला जासई गावामध्ये पाहायला मिळतील. ज्यामध्ये आमचे प्रमोददादा मडवी असतील, कुणाल पाटील, मिथुन भाई आमचे मिथुनदा, संयमला आपण पाहिलं डाव्या हाताचे गोलंदाज भरपूर या टीमकडे आहेत. पण आज अंडर 25चा फॉर्मॅट. तर एका बाजूला अकुलवाडी म्हटलं की रासायनिक परिसरातील सर्वाधिक ताकदवर संघ पण या टीमकडे पाहिलं जातं. निखिल पाटील 11 जहिरमान अकुलवाडी. अजूनही वेळ गेलेली नाही. मी मगाशी म्हटलं एखादी पार्टनरशिप झाली सेन्सेबल क्रिकेट. जेव्हा तुम्ही जास्तीत जास्त डॉट बॉल खेळता तेव्हा सिंगल डबलने देखील डावाला पुढे घेऊन जाऊ शकताय. खराब चेंडूची तुम्हाला प्रतीक्षा करावी लागेल या ठिकाणी धावांचा पाठलाग करताना. संयम हा सर्वात मोठा गुण आहे मनुष्याच्या आयुष्यातील. प्रत्येक क्षेत्रामध्ये संयम तुमच्याकडे असायला लागतं. 14-33चं समीकरण. 14 बॉल 33. या 2 बॉलमध्ये एखाद दुसरा मोठा फटका स्कोरिंग शॉट आला तर हा सामना आवाक्यामध्ये येईल. अजयकडे ती क्षमता आहे. प्रथमकडे ती क्षमता आहे. पुन्हा एकदा फिरून मारण्याचा प्रयत्न होता. टॉस केला बॉलला. वन्स अगेन बाउन्सरचा वापर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. ॲक्युरेट बाउन्सर, सटीक बाउन्सर, तीक्ष्ण बाउन्सर ज्याला म्हणता येईल त्याचा वापर गोलंदाजाने केला आहे. अजून एक डॉट बॉल. 13 बॉल 33 तर समीकरण या मॅचमध्ये आहे. स्टेप आउट. यावेळेला तेज तरार. फास्ट अँड फ्युरियस जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. सचिन ठाकूर छोट्या त्यांना मी नेहमी मिस करतो. त्यांचे पुतणे आहेत. त्या ठिकाणी आपण पाहिला हा गोलंदाज. त्याने मात्र चांगली गोलंदाजी केली. सेकंड ओव्हर कंप्लीट. आता 12 बॉल. विजयासाठी 33 धावांचं समीकरण. फक्त धावा आली या खत षटकामध्ये 2. क्या बात आहे. ग्रेट कमबॅक. आणि एक वाईट बॉल.
एक वाईड बॉल आणि एक सिंगल लिगलच्या स्वरूपात आली, अन्यथा हे षटक राहिलं बॉलर्सच्या नावावरती. ज्या ठिकाणी गोलंदाजी आपण पाहिली तन्मय ठाकूर यांच्या वतीने. ग्रेट कमबॅक जासई संघाकडून बघतो, अजूनही बेल गेलेली नाही आहे. मागच्या सामन्यामध्ये अकुलवाडी संघानं शेवटच्या 2 ओव्हरमध्ये कमबॅक केलं. पहिल्या इनिंगचा आपण कंपॅरिझन केला तर इथे आता अजूनही वेळ गेल्या, 2 षटकं बाकी आहेत. 12 बॉल विजयासाठी तब्बल धाबा बनवायच्या 33. सय्यद मात्रे, मी बघाशी ज्या खेळाडू चर्चा केली डाव्या हाताचा आणखीन एक शैलीदार गोलंदाज सय्यद मात्रे बॉलिंग मार्कवरती आलाय या षटकामध्ये. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट आपण पाहत आहे. यावेळेला पहिला बॉल स्विंग अँड मिस. पहिला चेंडू आपण पहिला थोडासा तर भिरकी घेत निघाला. फिरवलेला बॉल विकेट किपरच्या हातामध्ये भिसावला. डॉट बॉल. 11-33चं कॅल्क्युलेशन या मॅचमध्ये आलंय. 11 बॉल 33. खोलात टाकला बॉल. यॉर्करचा प्रयत्न बघू नशिबाची साथ. बॉल निघाला विकेट किपर आणि बॅकवर्ड क्षेत्राला बीट करून सीमा पार. हा नशिबाचा चौकार. प्रयत्न करावे लागतील. बॅकफुटला गेले. ऑन साइडला फटका. मिड विकेटला फिल्डर डाऊन द बॉल. रक्षितने मात्र झेल टीमला रक्षण केलं सीमेचं आणि इथे मात्र विकेट मिळाला. फिल्डिंग करताना जासई टीमला खेळाडू बाद झालाय. या ठिकाणी अजय प्रथम बाद झाले. माप्याचे प्रथम पवार बॅक टू द डग आउट. आधारस्तंभ रवींद्र शेठ शेळके यांना आपण पाहता एखादा सामन्याचा आनंद घेत असताना आर के एंटरप्राइजेस सर्बा भरपूर मोठं योगदान त्यांचं राहिलं या स्पर्धेसाठी. येणाऱ्या प्रत्येक रात्रीमध्ये नक्कीच त्यांच्या माध्यमातून भरीव कामगिरी तुम्हाला या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळेल. आणि त्याच वेळेला आपण पाहता वारदूरचे सर्व आमचे सिनियर सिटीजन प्रतिष्ठित नागरिक मंचावरून सामन्याचा आनंद घेत असताना त्यांचंही मनापासून स्वागत. 9 बॉलमध्ये 29 नवीन फलंदाज मैदानाकडे चाललाय. विराज पवार मैदानाकडे आलेले आहेत. शॉर्ट आर्मले बॉल हलकीशी कडा घेत बॉल फ्लाय स्लिपला चला. विकेटची संधी. डायरेक्ट हिट झाला. त्या ठिकाणी तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय झाला. यस टीव्ही अंपायर या आमचे संजय दादा असतील देसले टीव्ही अंपायरच्या भूमिकेमध्ये चेक करतील. खेळाडू पॉपिंग क्रीजमध्ये त्याची बॅट ग्राउंडिंग झालेली आहे की नाही. जेव्हा बॉलने स्टंपचा वेध घेतला ते पाहिलं जाईल. थोडासा क्लोज एन्काउंटर त्याच वेळी आपण पाहिला. तिसऱ्या आमचे स्क्वेअर लेग पंच द्वारकानाथ चोरग्यांचा इशारा आला. टीव्ही अंपायरकडे हा निर्णय त्यांनी सोपवला. चेक केलं जाईल. खेळाडू बाद. रन आउटच्या स्वरूपात अजून एक धक्का. आता 8 मध्ये 29 धावाचं समीकरण. डीजे प्लीज. मोठे फटके आले तर हा सामना शेवटपर्यंत जाईल. अन्यथा इथे पूर्णपणे तुम्हाला निर्विवाद वर्चस्व पाहायला मिळेल जासई संघाचं. संयम त्या ठिकाणी एक अनुभवी गोलंदाज आहेत. रेग्युलर टीममधले हे प्रमुख खेळाडू आहेत. संयम असेल साईश असेल त्यांना आपण पाहताय. आपटला बॉलला पुन्हा एकदा फिंगर रोल केले पंचांनी. या बॉलला वाईड घोषित केलं. आता 8-28चं कॅल्क्युलेशन मैदानामध्ये आलंय. हे कॅल्क्युलेशन आलं की मला प्रत्येक वेळा आठवण होते भारत पाकिस्तान तो सामना. विराट कोहली त्याने मारलेले हॅरिस रोपच्या अगेन्स्ट शेवटच्या 2 बॉलमध्ये 2 षटकार. यावेळेला वेगावरती स्वार झाले. लेन बॉल टाकलाय.
थोडासा ब्लाइंड स्ट्रोक, हँड अँड आय कॉर्डिनेशन थोडंसं योग्य नव्हतं. त्याच वेळेला आपण पाहिलं बॅट अँड पार्टच्या मधून बॉल विकेट किपरच्या हातामध्ये चालला होता. निर्धाव प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल फलंदाजांना. 7 बॉल 28. रिव्हर्सचा प्रयत्न होता, स्टान्स बदलला परंतु मोठा फटका एक्झिक्यूट करता आलेला नाही आहे. फक्त सिंगल या बॉलवरती मिळाली. आता येणारे बॉल असतील मैदानाच्या आतमध्ये 6-27चं समीकरण. बघा विनंती राहील वावरले आणि मोठे भिंगार, हा सामना संपला की आपण लगेच मैदानात ताबा घ्या. आम्ही वारंवार प्रत्येक संघांना अलर्ट करू, कारण आजच्या रात्रीमध्ये आपण पाहता दिग्गज संघांचा खेळ पाहायला मिळेल. तिसरा सामना असेल तो म्हणजे बंबाबी कोळीवाडा आणि एका बाजूला SPCC नवीन शेबा. या दोन संघांमध्ये लढत होईल. त्याही टीमला विनंती राहील आपण रिपोर्टिंग करा. बंबाबी कोळीवाडा म्हटलं की आमचे कदर ओवळे कोंडेवाच्या बाजूला असले हे गाव आहे. तर दुसऱ्या बाजूला उरण तालुक्यातील आणखीन एक दिग्गज संघ तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. चौथा सामना असेल नारपोली विपक्ष काळुंद्र्या विपक्ष गोठेकर बी, म्हणजे शहापूर बेल्टमधला आपण पाहताय आतिश भांडे यांचा संघ. तर एका बाजूला असेल कर्दर काळुंद्रे संघ तुम्हाला पाहायला मिळेल. प्रतीश मस्कर अँड कंपनी. आणखीन एक मोठी लढत आजच्या रात्रीमध्ये तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. भरपूर चांगले संघ तुम्हाला या रात्रीमध्ये सहभागी होताना पाहायला मिळेल. आणि पहिल्यांदा नाईट स्पर्धेमध्ये हा फॉर्मॅट अंडर-25 तुम्ही पाहता वारदोली या गावामध्ये. वारदोली गाव हे जर आपल्याला पाहायचं असेल तर बरोबर कदर निसर्गरम्य असं पर्यायी ठिकाण आहे. प्रबलगड माचीच्या अगदी पायथ्याशी असणार हे गाव, निसर्गाच्या कुशीमध्ये असणार हे गाव. आणि या गावाच्या अगदी बाजूला असलेलं कदर बस स्टॉप जवळचं हे क्रीडांगण. बेलवली आणि वारदोली या दोन गावामधलं अंतर असा हा मैदान. सध्या या मैदानावरती वारदोली गावाची सन्मानाची अभिमानाची प्रतिष्ठेची स्पर्धा सुरू झाली आहे. जाणता राजा चषक 2025 डॉट बॉल एकतर्फी लढत या ठिकाणी पाहायला मिळाली. जासई संघाचा वर्चस्व तुम्ही या सामन्यामध्ये पाहताय. मिथ 11 काळुंद्रे हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. टॅपिंग क्रिकेट फक्त आणि फक्त आता मॅचमध्ये औपचारिकता शिल्लक राहिले. 12 डॉट बॉल. खरं तर जासई विभाग भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष भूषण शेठ म्हात्रे यांच्या वतीनं स्पर्धेला शुभेच्छा आल्या. त्यांचं मनापासून आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. हॅमर केला बॉलला, बॅकफूट पंच होता पण तो लेट झाला आहे, उशीर झाला या फटक्यानं. हा फटका देखील चालला त्या ठिकाणी कव्हर्समध्ये, ज्या ठिकाणी फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. एकच धाव या बॉलवरती मिळाली. अकुलवाडी संघ आता बॅकफूटला चालला आहे. जासई संघाने पहिल्या सत्रामध्ये केलेल्या 40 धावा 41 धावांचा पाठलाग करताना सुरुवात थोडीशी खराब झाली असं म्हणायला हरकत नाही, कारण पहिल्या 2 षटकामध्ये किमान 20+ रन यायला हवं त्या पॉवर प्लेच्या षटकानंतर. फक्त बॉलर्सचं कमबॅक पाहायला मिळालं. पर ओव्हर 10 सरासरीने जर आले असता धावा तर मात्र धावांचा पाठलाग करता आला असता. त्यामुळे हा धडपण हा प्रेशर तुम्ही पाहता आता अकुलवाडी संघावरती वाढत चालला. निखिल 11 जहरमान अकुलवाडी या संघाला पण मैदानामध्ये पाहता निखिलजी पाटील या संघाचे यशस्वी पुरस्कर्ते, त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केला हा संघ. प्रत्येक वेळा आपल्या संघाच्या वाटेला विजय असेल असं नाही आहे, कधी कधी पराभवाला देखील सामोरं जावं लागतं. पण त्यामुळे हार्ड लक अकोलवाडी संघ आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झाला त्याबद्दल मनापासून आपला आभार. आणि त्याच वेळेला विनंती राहील